ओके, चालू करू. तर बघा, आपल्याला इक्वल एरिया क्रायटेरिया वापरून आता या केसेस डिस्कस करायचे पॉवर सिस्टम. ठीक आहे, त्यातली पहिली केस आहे सडन चेंज इन मेकॅनिकल इनपुट टू synchronous generator. Sudden change in mechanical input to synchronous generator. ठीक आहे, ओके, हे डिस्कस करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, काल ह्याचं बेसिक्स बघितलं आपण काय ते. आता डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये आपल्याला त्याची केस बघायची. ठीक आहे, बघा, काय असणार आहे. समजा हा ओके, आणि मी इथं काय दाखवतो बघा, हा स्टेटर पोल आहे असा. ऍक्च्युली दोनच आहेत. एस आणि एन. ओके, सिंक्रोनस मशीन आहे ही, सिंक्रोनस जनरेटर स्पेसिफिकली. आणि हा रोटर आहे त्याचा, आणि हा रोटरला कनेक्टेड बघा काय, हा पीएम. ओके, प्राइम मूव्ह. आता प्राइम मूव्हर याला काय देतो, पी एम मेकॅनिकल इनपुट. ठीक आहे, मेकॅनिकल इनपुट पॉवर. आणि यातनं बघा बाहेर काय पडते, हे पी ई इलेक्ट्रिकल आउटपुट. हे असं असते. पीई म्हणजे काय लिहितो आपण, ई व्ही बाय एक्स साइन डेल्टा. ई व्ही बाय एक्स साइन डेल्टा. ठीक आहे, आता याच्यावरून आपण काय टिप्प झालं. ओके, ठीक. ओके, बघूया याच्यावर आपण प्रयत्न करू जरा. हे बघा काय आहे, पीई इलेक्ट्रिकल पॉवर प्लॉट केले आपण. हा काय आहे, डेल्टा. ओके, जरासं लहान करू. हा आहे डेल्टा. आता स्टार्टिंग कुठनं झालं आपलं बघा, इथनं. इथनं. ओके, हा बघा, हा काय डेल्टा 1.
ठीक आहे. इनिशियल जिथनं सुरुवात झाली डेल्टा 1 ला, त्यावेळी काय होतं PM1. ओके. आणि ही जी पॉवर आहे ती होती PE1. म्हणजे PE1 काय होती बघा, इथे लिहितो, PE1 इज इक्वल टू EV/X साइन डेल्टा 1. EV/X साइन डेल्टा 1. आणि हे बॅलन्स आलं होतं पुन्हा बरोबर PM1 बरोबर. हे बॅलन्स आलं होतं PM1 बरोबर. ओके. हे असं लक्षात येते. हा, त्यावेळी पॉवर अँगल आपला डेल्टा 1 होता. मेकॅनिकल पॉवर आणि ही इलेक्ट्रिकल पॉवर याला करस्पॉन्डिंग, ही जे आहे ना या कर्वरची, याला करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल पॉवर बॅलन्स झाली होती. ओके. आता काय झालं बघा, टॉपिक आहे आपला सडन चेंज इन मेकॅनिकल इनपुट टू सिंक्रोनस जनरेटर. म्हणजे मेकॅनिकल इनपुट काय केले, चेंज केले म्हणजे वाढवले. ओके. चेंज केले म्हणजे वाढवले. हा, मग आपण कुठे गेलो, PM2 ला गेलो बघा. आता इथनं ओके. हा, इथं गेलो PM2 ला. ठीक आहे. PM2 ला गेलो, इथून इथपर्यंत राईज झाला हा. आता हा नवीन डेल्टा 2 येणार तिथं बरोबर. हा चेंज झालाय. PM1 पासून PM2 पर्यंत गेलो आपण. हे मेकॅनिकल पॉवर वाढले. ओके. कळालं इथपर्यंत. हे झाले केस. आता बघा काय काय होतं इथं. हा, मी याला पॉइंट म्हणतो A. तुम्हाला आता हे दिसतंय का, दिसतंय ना व्यवस्थित का लहान दिसतंय, तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. AB हा पॉइंट आहे B. ओके. आता बघा मेकॅनिकल इनपुट आहे. प्राइम मूवरला आपण थोडस पॉवर एक्स्ट्रा दिली. प्राइम मूवरला पॉवर एक्स्ट्रा दिली की तो काय गेला, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत गेला. आता ते जातानाची प्रोसेस कशी आहे बघा, जरासं हा फ्लो लक्षात घ्या. हा, हे बघा, ऍट पॉइंट ए डेल्टा 1 होता. ठीक आहे. टॉर्क अँगल किंवा पॉवर अँगल किती होता, डेल्टा 1. लक्षात येते. त्यावेळी काय झालं होतं, PM1 इज इक्वल टू PE इज इक्वल टू EV/X साइन डेल्टा 1. EV/X साइन डेल्टा 1. त्यावेळी काय होतं, ओमेगा इज इक्वल टू, किंवा ओमेगा म्हणजे कोण आहे, हा रोटर स्पीड आहे. ठीक आहे. रोटर स्पीड आहे असं लक्षात घ्या. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा S सिंक्रोनस स्पीड होतं त्यावेळी. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा S. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा S हे होतं. ओके. पहिल्या केसला लक्षात आलं हे. आणि या वेळेला काय होतं, स्टेडी स्टेट, किंवा याला आपण म्हणू यालाच काय म्हणूया, नायदर ऍक्सेलरेशन नॉर डिसेलरेशन. तिथं तो स्टेडी स्टेटला रोटेट व्हायला लागला. ठीक आहे. आता बघा, ऍट पॉइंट, किंवा ऍट म्हणण्यापेक्षा फ्रॉम पॉइंट A टू B, फ्रॉम पॉइंट A टू B. त्यावेळी काय झाले, PM2 ग्रेटर दॅन PM1. ओके. याला काय म्हणूया आपण, मेकॅनिकल पॉवर इन्क्रीज्ड. मेकॅनिकल पॉवर इन्क्रीज. आता मेकॅनिकल पॉवर वाढवली
ठीक आहे. आपली बघा न्यूटनचा लॉ आहे इनर्शिया. एव्हरी बॉडी मेंटेन स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे ती स्टेट ऑफ रेस्ट पहिला मेंटेन करणार. त्यामुळे इलेक्ट्रिकल पॉवर सडनली नाही वाढणार. मेकॅनिकल इनपुट वाढवलं, इलेक्ट्रिकल पॉवर सडनली नाही वाढणार, थोडासा डिले घेणार. ओके. पण ते डिले घेऊपर्यंत काय असणार आहे बघा, PM2 ग्रेटर दॅन PE1. बरोबर. PE1 आणि PM1 बॅलन्स झालं होतं. हा हे बघा, PM1 आणि PM1 आणि PE1 बॅलन्स झालं होतं पहिला. ठीक आहे. आता काय केलं आपण, PM2 ला गेलो, त्यावेळी PM2 ग्रेटर दॅन PE1. ओके. मग त्यावेळी काय होणार आहे बघा, ऍक्सेलरेशन. काय होणार आहे, ऍक्सेलरेशन. रोटर ऍक्सेलरेट होणार. ठीक आहे. मग ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस, ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस, यालाच म्हणतो ना ऍक्सेलरेशन. ठीक आहे. कुठून कुठपर्यंत, A to B पर्यंत. कुठून कुठपर्यंत जाणार आहे, A to B पर्यंत. ओके. ऍक्सेलरेशन हे कळालं इथं. आता बघा, ऍट पॉइंट बी, ऍट पॉइंट बी बघा, ऍट पॉइंट बी. हा, आता बी ला काय होतंय, या केसला PM2 इज इक्वल टू PE2 बॅलन्स होते. ओके. कसं बॅलन्स होते ते, PE2 ला EV/X साइन Δ2, याच्यामुळे त्या Δ2 च्या वाढण्यामुळे बॅलन्स होतं. PM2 इज इक्वल टू PE2 इज इक्वल टू EV/X साइन Δ2. ते Δ2 मुळे बॅलन्स होते. आणि Δ2 काय आहे, Δ2 ग्रेटर दॅन Δ1. Δ2 ग्रेटर दॅन Δ1 म्हणजे इथं आला आपण Δ2 ला. ओके. Δ2 ला आलो. ओके. आता बघा ते लिहायचं पुढं. हा, ऍट पॉइंट बी PM2 इज इक्वल टू PE2 इज इक्वल टू EV/X साइन Δ2, साइन Δ2. आणि यावेळी काय होणार आहे, यावेळी बघा, नाही, या केसला काय होणार आहे, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स. ओमेगा, आता तिथं बघा, आता ते थोडस समजून सांगायचं झालं तुम्हाला. हे बघा, आता हा थोडासा ऍक्सेलरेट झालाय. ओके. हे बघा, हाताकडे लक्ष द्या. आता काय केलंय, ह्याला प्राईम मोर अटॅच आहे. हा या नॉर्मल कंडिशनला होता पहिला. आता ही जी नवीन कंडिशन इथं आहे Δ2 ची, इथं Δ1 आहे. ठीक आहे. आता काय झालंय, हा इथनं इथपर्यंत गेला, ऍक्सेलरेशन झालं. ठीक आहे. आता इथनं इथपर्यंत जाताना मेकॅनिकल पॉवर वाढल्या, त्यामुळे ऍक्सेलरेशन झालंय. ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस, सिंक्रोनस स्पीड पेक्षा जास्त स्पीड गेलं त्याचं. ओके. आता या पॉइंट पर्यंत जाताना त्याचं स्पीड मॅक्सिमम असणार आहे. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स. या पॉइंटला ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स. आणि तिथनं पुढे काय होणार आहे, तो डिसेलरेशन व्हायला चालू होणार त्याचं. म्हणजे इथनं इथपर्यंत ऍक्सेलरेशन, इथनं इथपर्यंत पुढं डिसेलरेशन. ठीक आहे. पण या पॉइंटला
त्याचा मॅक्सिमम स्पीड असणार आहे. लक्षात आलं? या पॉइंटला त्याचा मॅक्सिमम स्पीड असणार, ते आपल्याला तिथं लिहायचं आहे. बघा, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स आणि ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस. बरं का, हे पण लक्षात घ्या. ते अबो सिंक्रोनस स्पीडच आहे, सिंक्रोनस स्पीड पेक्षा जास्त आहे. पण इथं जाताना त्याचं स्पीड मॅक्सिमम आहे याच्यात. आता इथनं परत कमी होणार, म्हणजे इथनं परत कमी होणार. ओके, डिसेलरेशन झालं. इथनं परत इथे येताना ऍक्सलरेशन होणार, इथनं परत डिसेलरेशन होणार. कळतंय का? आता ह्याला तुम्ही कसं इमॅजिन करू शकताय? अजून जर तुम्हाला इमॅजिन करायचं असेल याला, बर ठीक आहे. आता ते सगळ्यांना तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तो कसं करणार, ते एक बोटचं जे एक्झाम्पल असतं ना, त्यात एक करता येतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे बोटचे वल्ले मारतो ना आपण, त्यामध्ये ते ठीक आहे. ते पण इमॅजिन करून थोडंसं अवघड आहे, कारण त्याला त्याचा एक्सपिरियन्स पाहिजे, ते तुम्हाला फील झालं पाहिजे. पण इथं लक्षात घ्या, ही अशी केस आहे. हे बघा, परत सांगतो, ही नॉर्मल कंडिशन आहे इथं. ओके, ओरिजिनल पोझिशनला ज्यावेळी मेकॅनिकल इनपुट आणि इलेक्ट्रिकल आउटपुट बॅलन्स होतं आणि हे सिंक्रोनस स्पीडला फिरत होते असे. आता काय झालं, मेकॅनिकल इनपुट वाढलं. मेकॅनिकल इनपुट वाढल्यानंतर काय होणार, इलेक्ट्रिकल आउटपुट तोपर्यंत सेम आहे. मेकॅनिकल इनपुट वाढलं, तो इथं होता. मग मेकॅनिकल इनपुट वाढल्यामुळे काय होणार, हा थोडासा ऍक्सेलरेट होणार. ओके, आता ऍक्सेलरेट होताना याचं स्पीड वाढले, ऍक्सेलरेट होताना याचं स्पीड वाढले आणि ऍक्सेलरेट होत कुठपर्यंत जाणार, हा हे बघा, इथपर्यंत ऍक्सेलरेट होणार. ठीक आहे, आणि इथनं पुढे परत डिसेलरेशन आहे. मग या पॉइंट पर्यंत त्याचं आपल्याला ऍक्सेलरेशनचं मॅक्सिमम स्पीड मिळते, ओमेगा मॅक्स. ठीक आहे, ओमेगा मॅक्स. ओके, आता इथपर्यंत आला. आता इथपर्यंत गेला तो ऍक्सेलरेट होऊन. आता इथं थांबणार आहे का तो? नाही थांबणार. का थांबणार नाही? बिकॉज ऑफ रोटर इनर्शिया. त्या रोटरचा स्वतःचा इनर्शिया आहे, त्या इनर्शियामुळे तो तिथं थांबणार नाही, तो पुढे जाणार. पण पुढे जातानाच जे स्पीड आहे ना, ते कमी होणार आहे. स्पीड कमी होणार, स्पीड कमी झालं म्हणजे डिसेलरेशन. ठीक आहे, स्पीड कमी झालं म्हणजे ते डिसेलरेशन. म्हणजे बघा, हे ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस आलं आणि हे मॅक्सिमम स्पीड आलं. आणि या केसला तो काय होणार आहे, थांबणार आहे, तो शांत होणार आहे. म्हणजे नायदर ऍक्सेलरेशन नॉर डिसेलरेशन, त्या बी पॉइंटला, स्पेसिफिक ते बी पॉइंटला. आणि जस्ट नेक्स्ट इन्स्टंटला त्याचं स्पीड कमी व्हायला चालू होणार. म्हणजे बघा, आता इथे येऊया. हा, आता बी पासून कुठे जाणार आहे तो? बी पासून पुढे जाणार आहे इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत जाणार. ओके, मग बघा, याला करस्पॉन्डिंग हा काय असणार आहे, डेल्टा 3. आणि हे काय असणार आहे, हा बघा, हा बघा, हा एक एरिया मिळाला मला. ओके, हा एक एरिया मिळाला आणि हा एक एरिया मिळाला. ठीक आहे, हा ओके. आता हा कोणता एरिया आहे बघा, हा डिसेलरेशनचा एरिया आहे. आणि हा कोणता एरिया आहे, ऍक्सेलरेशनचा एरिया. ओके, आता इथपर्यंत तो या पॉइंट सी पर्यंत जाणार. याला आपण सी देऊया, सी पर्यंत जाणार. ठीक आहे, बी पासून सी पर्यंत का जाणार तो? बिकॉज ऑफ रोटरी इनर्शिया. पण बी पासून सी पर्यंत जाताना त्याचं काय होणार आहे,
डिसेलरेशन होणार आहे, डिसेलरेशन होणार. आणि डिसेलरेशन होता होता इथपर्यंत ज्यावेळी पोहोचणार त्याचं स्पीड काय होणार आहे बघा, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस. इथं काय आहे या पॉइंटला, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स, मॅक्सिमम स्पीडला पोहोचलाय. म्हणजे लक्षात येते का, इथं बघा पहिला नॉर्मल स्पीडला होता म्हणजे सिंक्रोनस स्पीडला होता, इथनं इथपर्यंत जाताना ऍक्सेलरेट झाला, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स. इथनं पुढे जाताना डिसेलरेट झाला, इथं परत सिंक्रोनस स्पीडला पोहोचला, इथं परत या पोझिशनला सिंक्रोनस स्पीडला पोहोचला. ठीक आहे, हा ओके. मग बघा आता इथं मॅक्सिमम स्पीडला पोहोचला, परत इथं पोहोचला तो सी पॉइंटला. आता इथनं परत तू मागे येणार आहे, बरोबर. आता इथनं मागे येताना त्याचं काय होणार आहे, ऍक्सिलरेशन होणार आहे. परत त्याला आपलं जे सिंक्रोनिझम आहे म्हणजे त्याला मॅग्नेटिक फील्ड त्या रोटरला खिचून येणार ना, मग तो बाहेर चाललाय, त्याला परत अट्रॅक्टिव्ह फोर्स देऊन त्याला आत ओढून घेणार. मग हे काय होणार, हे परत मागे येणार, या इथपर्यंत येताना त्याचं ऍक्सेलरेशन असणार. ठीक आहे. आता ऍक्सेलरेशन होताना बघा इथं त्याचं स्पीड मॅच झालं होतं, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस ला सिंक्रोनस स्पीडला मॅच झालं होतं. आता इथनं ऍक्सेलरेशन होताना इथं त्याचं स्पीड थांबणार, सगळं लक्षात येते, कमी होणार स्पीड. आता ते जे स्पीड असते ते काय होणार, एकदम मिनिमम स्पीडला येणार. आता परत तो इथं थांबणार नाही, इथनं इथपर्यंत परत डिसेलरेशन होणार, म्हणजे इथनं परत तो खाली येणार. ठीक आहे, ओके. कळाल तुम्हाला हे कसं सांगितलं बघा, मी परत एकदा सांगतो. ए टू बी ऍक्सेलरेशन, बी टू सी डिसेलरेशन. ठीक आहे, डिसेलरेशन झालं तो सी ला पोचला, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस झालं. आता डिसेलरेशन झालं, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस झालं. तर एक मिनिट, तर इथनं त्याचं स्पीड परत कमी होणार आहे बरं का. सॉरी, मी काय म्हणलं तुम्हाला, इथनं ऍक्सेलरेशन म्हणलं ना, परत रिटर्न पाथ येताना इथनं बघा सी टू बी जाताना, सी टू बी जाताना काय होणार आहे, डिसेलरेशनच होणार आहे परत. ओके, परत सांगतो तुम्हाला, लक्षात थोडेसे अवघड कन्सेप्ट आहे हे, म्हणजे मला सांगताना पण डिफिकल्टी होते, त्यात तुम्हाला समजायला थोडंसं जास्त अजून डिफिकल्टी येतं. पण प्रॅक्टिकली समजलं ना, प्रॅक्टिकली ह्या कन्सेप्ट क्लिअर होतात. ओके, बघा परत प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. इथं आहे नॉर्मल, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस. ठीक आहे, मेकॅनिकल इनपुट वाढलं म्हणजे माझ्या हाताची पॉवर वाढली, इथनं हा पुढे गेला, ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आता इथनं काय झालं, याचं डिसेलरेशन झालं, डिसेलरेशन झालं. ठीक आहे, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस ला मॅच झाला. आता बघा आपलं सिंक्रोनस स्पीड पुढे आहे, सिंक्रोनस स्पीड पुढे आहे. आता रिलेटिव्ह टू दॅट स्पीड हा काय होणार आहे, मागे येणार आहे, बरोबर, मागे येणार आहे. त्यामुळं याचं स्पीड कमी झालंय. आता समजलं का, स्पीड कमी झाले, स्पीड कमी झाले म्हणलं तर चेंज इन स्पीड निगेटिव्ह आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, डिसेलरेशन. म्हणजे परत जो सी पासून बी पर्यंत येणार आहे ना, त्या पॉइंट पर्यंत त्याचं डिसेलरेशन होणार. समजलं का, डिसेलरेशन होणार, करेक्ट, येस, डिसेलरेशन होणार. मग बी पॉइंटला येणार तो. आता सी टू बी येताना त्याचं स्पीड अजून कमी झालंय, कमी होताना या पॉइंट पर्यंत ई पर्यंत त्याचं स्पीड अजून कमी होते आणि तो पोहोचतोय त्याच्या मिनिमम स्पीडला, तो पोहोचतोय त्याच्या मिनिमम स्पीडला. ठीक आहे, आता मिनिमम स्पीडला पोहोचला, तिथनं पुढं बी टू ए जाताना परत ऍक्सेलरेशन होणार. ओके, बी टू ए जाताना, कारण का बघा इथनं इथपर्यंत तो कशामुळे आलाय, त्याला ओढलेला आहे, आत अट्रॅक्टिव्ह फोर्सने ओढलेला आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत त्याला ओढलं, आता ते इथं थांबणार नाही, तो परत त्याचा रोटरचा इनर्शी आहे स्वतःचा, तो अजून पुढे जाणार परत, पण त्याचा ए पॉइंटला नाही जाणार, ए पॉइंट पर्यंत नाही जाणार, तो इथपर्यंत जाणार. लक्षात आलं का. ओके, बघा हा पूर्ण ए पर्यंत नाही जाणार, तो इथपर्यंत जाऊन थांबणार. मग तो परत असं ऑसिलेट होणार, परत इथं जाणार, तो फुल सी पर्यंत नाही जाणार, तो सी डॅश पर्यंत जाणार. मग इथं त्याला काय म्हणे, ए डॅश पर्यंत येणार. ओके, आणि असं करत करत ऑसिलेशन होतो, तो इथं परत इथं परत इथं परत इथं परत इथं परत इथं, मग तो बी ला
स्टेबल होणार आहे. हे कळतंय? हा. ओके, बघा लक्षात आलं हे. परत एकदा सांगतो तुम्हाला. हे बघा, ए पॉइंट आहे. या ए पॉइंटला काय असणार आहे? ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस. नॉर्मल कंडिशनला आहे तो. रोटर स्पीड आणि सिंक्रोनस त्याचं रोटेटिंग आरएमएफ जो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं स्पीड मॅच झाले. ठीक आहे. तो ए पॉइंटला ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस आहे. ठीक आहे, नॉर्मल ऑपरेशन आहे. सडनली त्याचं मेकॅनिकल इनपुट वाढलं. सडनली मेकॅनिकल इनपुट वाढलं. मेकॅनिकल इनपुट वाढलं त्यावेळी काय होतं? इलेक्ट्रिकल आउटपुट चेंज नाही झालं. इलेक्ट्रिकल आउटपुट जर चेंज झालं तर तो तिथंच थांबणार आहे. तो म्हणजे हलणार नाही. सिंक्रोनस स्पीड चेंज नाही होणार. पण आपली सिस्टम तशी अलाव करत नाही ना. न्यूटनचा लॉ काय सांगतो? एव्हरी बॉडी मेंटेन स्टेट ऑफ रेस्ट मोशन, लॉ ऑफ इनर्शिया. तर ते काय करणार? आपलं रोटर त्यावेळी म्हणजे आपली जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे आउटपुटची ती हाय त्या पॉइंटला स्थिर राहायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. मग त्यावेळी काय होणार? मेकॅनिकल इनपुट तर वाढले पण इलेक्ट्रिकल आउटपुट येत आहे. मग काय होणार? रोटर त्यावेळी ऍक्सलरेट होणार. म्हणजे रोटर ए टू बी जाताना काय होते? ऍक्सलरेशन रोटरचं होणार. ओके, ऍक्सलरेट झाला. आता इथे थांबला तो. ठीक आहे, या पॉइंटला म्हणजे मॅक्सिमम स्पीडला पोहोचलो. ऍक्सलरेट होत होत मॅक्सिमम पॉइंटला गेला. त्याचं ऍक्सलरेशन कमी झालं. आता ऍक्सलरेशन कमी झालं पण ऍक्सलरेशन कमी झालं तरी त्या रोटरचं स्वतःचं वजन आहे, स्वतःचं वेट आहे, ते त्याला त्या बी पॉइंटला थांबू देणार नाही. ते काय करणार? त्याला सी पॉइंट पर्यंत घेऊन जाणार. पण बी टू सी जाताना त्याचं स्पीड कमी 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 होणार आहे. म्हणजे डिसेलरेशन होणार. कारण इथं ओमेगा मॅक्सला पोहोचलो ना आपण, मॅक्सिमम आरपीएम ला पोहोचलो. आता मॅक्सिमम आरपीएम पासून त्याला आपल्याला सिंक्रोनस स्पीडला परत जाणार आहे ती सिस्टम. ओके, तो रोटर आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना मॅच व्हायचा प्रयत्न करणार. त्यावेळी तो कुठे जाऊन मॅच होणार? सी पॉइंटला जाऊन मॅच होणार. सी पॉइंटला जाऊन मॅच होणार. आता सी पॉइंटला गेला तो, तिथं काय झालंय बघा. सी पॉइंटला, या सी पॉइंटला ऍट सी PE3 म्हणूया आपण. PE3 इज इक्वल टू EV बाय एक्स साइन डेल्टा 3. हा डेल्टा 3. इलेक्ट्रिकल पॉवर PE3 ग्रेटर दॅन PM2. कारण मेकॅनिकल इनपुट इथपर्यंत थांबले ना. आता इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे, मेकॅनिकल इनपुट कमी आहे. समजते का? मग काय येणार बघा? आपला फॉर्म्युला काय लिहितो आपण? PM मायनस PE इज इक्वल टू PA. ऍक्सेलरेटिंग पॉवर असते. ओके, ऍक्सेलरेटिंग पॉवर असते. जर इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त झालं आणि हे कमी आहे तर हे काय येणार? निगेटिव्ह. इलेक्ट्रिकल पॉवर जर जास्त झाली आणि मेकॅनिकल पॉवर कमी आहे तर हे काय येणार? निगेटिव्ह. ओके, आणि या पॉइंटला काय होते? तेच होते. आता निगेटिव्ह ऍक्सेलरेटिंग पॉवर आहे म्हणजेच काय? ती डिसेलरेटिंग पॉवर आहे. म्हणजेच काय? ती डिसेलरेटिंग पॉवर आहे. लक्षात आलं? मग सी पासून बी पर्यंत येताना काय होणार? डिसेलरेशन होणार. आता क्लिअर झालं? सी पासून बी पर्यंत येताना डिसेलरेशन होणार. आता डिसेलरेशन होताना बघा त्याचं स्पीड कमी कमी व्हायला लागले ना. पहिला किती होतं? सिंक्रोनस स्पीडला होतं सी पॉइंटला. आता त्याचं स्पीड कमी कमी व्हायला लागले. कमी होताना कुठपर्यंत कमी होणार? एक मिनिमम पॉइंट पर्यंत कमी होणार. ओके, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मिनिमम. लक्षात आलं? आता मिनिमम पर्यंत झालं. आता इथपर्यंत गेल्यानंतर बघा या पॉइंटला इथनं तो इथं थांबणार आहे का? नाही. परत त्याचा रोटरचा इनर्शिया आहे स्वतःचा. त्या पॉइंटला न थांबता अजून ऑसिलेशन घेणार, पुढे अजून पुढे जाणार. पुढे जाता जाता तो कुठे जाणार? इथपर्यंत जाणार. आता ए नाही, ए ला नाही जाणार, ए डॅश पर्यंत जाणार.
ठीक आहे, प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली. पण आपण एक ऍझम्पशन केलं, काल तुम्हाला सांगितलं, आपण जे डॅम्पर वाइंडिंग आहे डॅम्पर वाइंडिंग बंद केले. डॅम्पर वाइंडिंग जर असतं तर तो ए डॅश पर्यंत गेला असता प्रॅक्टिकली. ओके, आपण काय म्हणतो, डॅम्पर वाइंडिंग बंद करायचंय आणि आपण जे ऑसिलेशन्स बघणार आहे त्या रोटरचे ते अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स बघणार आहे. म्हणजे त्या ऑसिलेशन्सला थांबवायला कोण नाही आहे आता. ठीक आहे, म्हणून पुस्तकामध्ये काय सांगितलंय की तो कुठं जाणार, परत ए पर्यंतच जाणार असं म्हणतो. कळलं का? आता पुस्तक वाचताना कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पुस्तकात काय म्हणलंय, तो ए पर्यंत जाणार, ए पर्यंत जात नाही, तसा प्रॅक्टिकली जात नाही. ठीक आहे, म्हणजे जरी समजा डॅम्पर वाइंडिंग जरी आपण बंद केलं तरी पण जात नाही, ऑसिलेशन्स डॅम्प आउट होत जाते त्याचे. पण आपण त्याचा एक्स्ट्रीम कंडिशन स्टडी करायला लागलोय, अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स बघायला लागलोय, त्यावेळी तो आपण काय म्हणतो ए पर्यंत जाणार. आता ए पर्यंत गेला तो, तर त्यावेळी काय होतं बघा, मिनिमम स्पीड पासून तो आता ऍक्सेलरेट होत 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 परत एकदा ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस ला पोहोचणार. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस ला पोहोचणार. कळलं? अँड दिस प्रोसेस रिपीट्स. परत रिपीट म्हणजे कशी, परत ए टू बी ऍक्सेलरेशन, ए टू बी ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन होताना बी ला जाताना तो मॅक्सिमम स्पीडला पोहोचणार. परत बी टू सी डिसलरेशन, सी पर्यंत गेला तर इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त, मेकॅनिकल आउटपुट पेक्षा याच्यापेक्षा इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त. मग काय होणार, निगेटिव्ह ऍक्सेलरेटिंग पॉवर म्हणजेच डिसलरेटिंग पॉवर मिळाली. मग सी टू बी येताना डिसलरेशन. पण सी पर्यंत जाईपर्यंत त्याचं स्पीड मॅच झालं होतं सिंक्रोनस स्पीडला. मग डिसलरेशन होताना तो काय होणार, त्याचं स्पीड कमी कमी होणार आणि तो मिनिमम स्पीड पर्यंत पोहोचणार. मग सी टू ए परत काय होणार आहे, ऍक्सेलरेशन, कारण रोटर तिथं थांबणार नाही, त्याला अजून इनर्शियामुळे पुढे जाणार. मग तो मिनिमम स्पीड पासून, बघा रिलेटिव्ह आहे सगळं, मिनिमम स्पीड पासून ऍक्सेलरेट होणार, म्हणजे मिनिमम स्पीड पासून त्याचं स्पीड वाढत जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हणणार आपण, ऍक्सेलरेशन. मिनिमम स्पीड पासून, मिनिमम आरपीएम पासून सिंक्रोनस आरपीएम पर्यंत जाणार आहे ते स्पीड आहे, म्हणून त्याला म्हणणार आपण ऍक्सेलरेट होणार तो. आणि ऍक्सेलरेट होऊन तो परत त्याच्या सिंक्रोनस स्पीडला मॅच होणार, परत सिंक्रोनस स्पीडला मॅच होणार. ठीक आहे, परत रिपीट. समजलं? हे असं लक्षात येते? ओके, बघा आता यामध्ये सिंक्रोनस स्पीडला रोटर कधी कधी पोहोचतोय, कुठल्या कुठल्या पॉइंटला पोहोचतोय बघा, ए आणि सी ला. कळते का? सिंक्रोनस स्पीडला रोटर कधी कधी असतोय ए आणि सी ला, सिंक्रोनस स्पीडला असतोय. बी ला किती स्पीड मिळतात आपल्याला, दोन. एक मॅक्सिमम स्पीड मिळते, मॅक्सिमम आरपीएमचं, एक मिनिमम आरपीएमचं स्पीड मिळते. ठीक आहे, लक्षात आलं? बी पर्यंत पोहोचेपर्यंत, म्हणजे एकदा ए टू बी जाताना मॅक्सिमम स्पीड मिळते बी ला, ओमेगा मॅक्स, मॅक्सिमम आरपीएम. आणि सी टू बी ला येताना, रिटर्न पाथला येताना बी ला मला मिनिमम स्पीड मिळते, ओमेगा मिनिमम. ओके, लक्षात आलं? हे क्लिअर झालं? हे असं म्हणजे बघा त्यावरचे क्वेश्चन कसे आहेत. ए ला स्पीड कोणता आहे, सिंक्रोनस स्पीडला रोटर. ए टू बी जाताना बी ला मॅक्सिमम स्पीड गेला तो. ठीक आहे, परत बी टू सी जाताना ओके सिंक्रोनस स्पीडला जाणार तो. ठीक आहे, ओके. परत सी टू बी येताना बी ला मिनिमम स्पीड असणार आहे, लक्षात आलं? आणि बी पासून परत ए ला येताना ऍक्सेलरेशन होणार आणि स्पीड वाढणार आणि कुठं जाणार, ते सिंक्रोनस स्पीडला पोहोचणार, मिनिमम पासून सिंक्रोनस स्पीडला पोहोचणार. पाहत लक्षात आला? तेच आता पुढे आपल्याला वर्डिंग मध्ये मांडायचं. बघा
कुठं आलो आपण बी पॉइंटला आलो. ठीक आहे, बी पॉइंटला नायदर ऍक्सलरेशन नॉर डिसेलरेशन झालं, पण ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मॅक्स आहे आणि ओमेगा स्टील ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड आहे. ओके, आता बघा फ्रॉम पॉइंट बी टू सी, फ्रॉम पॉइंट बी टू सी काय होणार आहे त्यावेळी पीई काय म्हणूया त्याला P3 म्हणूया, P3 म्हणूया, P3 ग्रेटर दॅन PM2, P3 ग्रेटर दॅन PM2 म्हणजेच हे काय होणार आहे याचा अर्थ डिसेलरेशन होणार. ठीक आहे, आणि ओमेगा स्टील ग्रेटर दॅन ओमेगा एस आहे बरं का या प्रोसेसमध्ये. बी टू सी जाताना स्टील ग्रेटर दॅन ओमेगा एस, ओमेगा ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड. ओके, डिसेलरेशन होत जाणार. ओके, हे कळालं. हा बघा हेच समजून घ्या. हे बघा या पॉइंटला मॅक्सिमम स्पीडला पोहोचलाय. ओके, मॅक्सिमम स्पीडला पोहोचलं, इथनं ते मॅक्सिमम स्पीड कमी व्हायला लागले, बट स्टील इट इज ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड. बरं नाही कळालं, थांबा सांगतो. हे बघा आकडे घेऊन जाऊ. ठीक आहे, आपण घेऊया सिंक्रोनस स्पीड म्हणजे आरपीएम घेऊ 1000 आरपीएम. हे बघा आता ठीक आहे ओमेगा एस बद्दल बोललोय, पण मी एनएस घ्यायला लागलोय. एनएस 1000 आरपीएम. ओके, 1000 आरपीएम घेऊ. आकड्यांच्या भाषेत जर बोललो तर तुम्हाला लक्षात येईल. बघा आता इथं 1000 आरपीएम होतं. आता हे लय भेळ मिसळ होणार आहे सगळे. बरं ओके, बघा आता याला मी काय नाव दिले, याला मी म्हणले ए, याला म्हणले बी, याला म्हणले सी. ठीक आहे, आणि हा असा हा ऍक्सलरेटिंग एरिया आणि हा डिसेलरेटिंग एरिया. ओके, ठीक आहे, बघा हा ए डिसेलरेशन, ए ऍक्सेलरेशन. ओके, आता ए पॉइंटला काय होतं, इथं 1000 आरपीएम होतं त्याचं स्पीड. आरपीएम 1000 आरपीएम. ए टू बी जाताना त्याचं काय झालंय ऍक्सेलरेशन झालंय. ओके, आणि ऍक्सेलरेशन होताना किती स्पीड वाढते, लई नाही वाढत. ठीक आहे, 1000 आरपीएम आहे म्हणले की 5 आरपीएम 10 आरपीएम वाढते, लई नाही वाढत बरं का. पण इथं तुम्हाला जी ग्रॅव्हिटी कळावी म्हणून मी जास्त घेतो. इथं समजा इथं आलं 1100 आरपीएम, 1100 आरपीएम झालं. ठीक आहे, 1100 आरपीएम नंतर इथं परत सिंक्रोनस स्पीडला जाणार आहे. काय झालं इथं या पॉइंटला 1000 आरपीएम झालं. ओके, आता 1000 पासून 1000 ला आलो, इथनं परत काय आहे डिसेलरेशन आहे. डिसेलरेशन होताना इथं परत खाली येणार आहे. इथं किती आलं 900 आरपीएम ला आलं. ठीक आहे, आणि 900 पासून परत ऍक्सेलरेट होणार आणि परत कितीला पोहोचणार 1000 ला. हा पाहत आहे
हे क्लिअर झालं तुम्हाला? हा, आता बघा ए टू बी ऍक्सेलरेशन होताना ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस, हे ओमेगा एस आहे म्हणजे एन एस आहे. आता त्या ह्याच्यात जाऊ नका, हे आकडेवारी समजायला म्हणून मी तुम्हाला तसं म्हणतो, पण एन एसच्या भाषेत बोलूया. हे बघा एन ग्रेटर दॅन एन एस आहे का? 1000 पासून 1001, 1002, 1003 असं करत करत तो 1100 आरपीएम पर्यंत पोहोचणार, म्हणजेच एन ग्रेटर दॅन एन एस. मान्य? ठीक आहे. बी ला पोहोचला तर तो काय झाला? एन मॅक्स ला पोहोचला. परत काय झाला तो? बघा इथनं इथपर्यंत पोहोचताना डिसेलरेशन व्हायला लागले बरं का, बट स्टील एन ग्रेटर दॅन एन एस, कारण एन एस किती आहे? 1000 आरपीएम आहे आणि एन किती आहे? 1100 पासून रिड्यूस होत जाणार आहे ना तो, 1100 पासून 1000 पर्यंत जाणार आहे. समजतंय का? 1100 पासून 1000 ला जाणार आहे, तर हा रिड्यूसच होत जाणार ना. बट स्टील हा एन आहे, बट स्टील एन ग्रेटर दॅन एन एस त्या पाथमध्ये, या पाथमध्ये. आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर सी पॉइंटला पोहोचल्यानंतर तो काय झाला? एन इज इक्वल टू एन एस. समजलं? हा, कन्फ्युजन नाही होणार आता. म्हणून ते काय म्हणले बघा, बी टू सी जाताना इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे. इलेक्ट्रिकल आउटपुट असल्यामुळे डिसेलरेशन झालं, डिसेलरेशन जास्त झाल्यामुळं, बट स्टील ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस, ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस. ओके, ठीक. ऍट पॉइंट सी काय झालं बघा. हा, PE3 greater than PM2 because PE3 काय? EV by X sin delta 3 ऍट पॉइंट सी बर का. त्यावेळी ऍट पॉइंट सी ला आता जाऊन थांबला तो, तिथं रेस्ट झाला तो. त्या एक्झॅक्ट त्या पॉइंटला, त्या केसला त्याचं काय झालं? डिसेलरेशन पण संपलं, डिसेलरेटिंग पॉवर संपली त्याची. ओके, काय म्हणणार आपण? नायदर ऍक्सेलरेशन नॉर डिसेलरेशन, आणि या केसला काय होणार? ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस. त्याचं ऍक्सेलरेशन पण थांबलं, डिसेलरेशन पण थांबलं, सिंक्रोनस स्पीडला पोहोचलं. कळालं? ऍट पॉइंट सी. आता परत सी पासून बी ला येणार आहे तो. ओके, फ्रॉम पॉइंट सी टू बी, हे लक्षात येतं ना? बघा कन्फ्युज होऊन घेऊ नका. आता सी टू बी परत यायचं. सी ला काय झालं? डिसेलरेटिंग पॉवर वाढल्या. सी ला काय झालं? डिसेलरेटिंग पॉवर वाढल्या. ओके, ऍक्सेलरेटिंग पॉवर निगेटिव्ह झाल्या. इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे, मेकॅनिकल इनपुट कमी आहे. ओके, याच्यामुळे काय होणार? तो डिसेलरेट होणार. फ्रॉम पॉइंट सी टू बी काय म्हणणार बघा मी? PE3 ग्रेटर दॅन PM2 म्हणजेच डिसेलरेशन. ठीक आहे. अँड ओमेगा लेस दॅन ओमेगा एस. आता स्पीड कमी कमी होणार आहे. त्यासाठी मी हे एक्झाम्पल सांगितलं बघा. 1000 पासून तो परत रिटर्न येताना 900 आरपीएम ला येणार आहे, म्हणजे त्याचं स्पीड सिंक्रोनस स्पीड पेक्षा कमी होणार. सिंक्रोनस स्पीड 1000 आहे, 900 ला आला. ठीक आहे. ओके, ओमेगा लेस दॅन ओमेगा एस. ओके, ऍट पॉइंट सी काय होणार आहे बघा? नायदर ऍक्सेलरेशन नॉर डिसेलरेशन ऍट पॉइंट सी, एक्झॅक्ट ऍट पॉइंट सी.
ऍक्सेलरेशन आणि डिसेलरेशन संपलं तिथं, पण त्यावेळी काय होणार तिथं ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मिनिमम, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मिनिमम आणि ओमेगा लेस दॅन ओमेगा एस सिंक्रोनस स्पीड पेक्षा खाली आहे. ठीक आहे. आणि आपली सिस्टम काय करायला बघते, त्याला सिंक्रोनस स्पीडला आणायला बघते. आता हे सिंक्रोनस स्पीड पेक्षा खाली आहे. बघा आता तुमचं स्पीड कमी झाले, माझं सिंक्रोनस स्पीड जास्त आहे, तर मी त्याला काय करणार, खेचायला बघणार, आता सिंक्रोनस स्पीडला आणायला बघणार. ओके, तो इथे येऊन थांबलाय, नाहीतर ऍक्सेलरेशन ऑर डिसेलरेशन संपलं त्याचं. आता मी त्याला सिंक्रोनस स्पीडला ओढणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार, तो थांबलेल्या पोझिशन पासून त्याला ओढणार आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन. समजलं. म्हणून बघा, फ्रॉम पॉइंट सी टू रिटर्न ए, फ्रॉम पॉइंट सी टू ए रिटर्न पाथला, लक्षात येते का? सी पासून खाली यायला लागलोय आपण आता. हे बघा, या सी पासून, सॉरी सी नाही म्हणायचं, मला बी म्हणायला पाहिजे ना, इथं बी म्हणायला पाहिजे, बी म्हणायला पाहिजे. मधला पॉइंट बी आहे ना, मधल्या पॉइंट पर्यंत चाललंय. ठीक आहे, फ्रॉम पॉइंट बी टू ए, फ्रॉम पॉइंट बी ए, ऍट पॉइंट बी ए, सॉरी त्या पॉइंटला, ह्या पॉइंटला बी ला, सी पासून बी पर्यंत आलो. ठीक आहे, सी पासून बी पर्यंत आलो, ऍट पॉइंट बी परत मधल्या पॉइंटला. नायदर ऍक्सेलरेशन नॉर डिसेलरेशन, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मिनिमम आणि ओमेगा लेस दॅन ओमेगा एस. ओके, ठीक आहे. हा, फ्रॉम पॉइंट बी टू ए, बी टू ए म्हणजे इथून इथपर्यंत, बी टू ए. मी तुम्हाला काय म्हणलं, इथं त्याचं मिनिमम स्पीड आहे, माझं सिंक्रोनस स्पीड जास्त आहे. सिंक्रोनस स्पीडला कोण आहे, आरपीएम आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, आरपीएम नाही आरएमएफ आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. आता ती त्याला कमी स्पीड पासून रोटरला जास्त स्पीडला ओढणार आहे. समजते का? सिंक्रोनस स्पीडला ओढणार आहे. मग त्या ओढण्याच्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, बी टू ए पर्यंत येताना त्याचं ऍक्सेलरेशन होणार. ठीक आहे, मग बघा बी टू ए ऍक्सेलरेशन, आणि ऍक्सेलरेशन होताना काय होणार, ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा मिनिमम, ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा मिनिमम. ठीक आहे, हे असणार आहे. बट इट इज स्टील लेस दॅन ओमेगा एस. हे कळते का? अजून सिंक्रोनस स्पीडला पोहोचला नाही तो. हा, ऍट पॉइंट, आता ऍट पॉइंट बघा, या पॉइंटला, या ऍट पॉइंट ए काय होणार आहे, ऍट पॉइंट ए काय होणार आहे, नायदर ऍक्सेलरेशन नॉर डिसेलरेशन, आणि इथं काय होणार आहे, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस. कळालं हे? नक्की? कुठं काय शंका सांगणार तुम्ही मला, पाच सांगणार कसं कसं होणार आहे ते. ठीक आहे, हे सगळं सांगायचं आपण, जे जे आपण डिस्कस केलं. किती पॉईंट डिस्कस केले बघा ह्याच्यात. बघा, हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट, हा चौथा पॉईंट, हा पाचवा पॉईंट, त्यानंतर हा सहावा पॉईंट, सातवा पॉईंट, आठवा पॉईंट, नववा पॉईंट. ठीक आहे, आणि इथनं परत सायकल रिपीट होणार. पॉईंट ए ला आलो ना आपण, नव्या पॉईंट नंतर परत कुठला पॉईंट येणार आहे, पहिला पॉईंट येणार. ओके, आणि ही सायकल अशी रिपीट होणार. सांगणार तुम्ही? ठीक आहे, बसले व्यवस्थित? हा, आता तुम्ही सांगा, हे तुमच्या समोर आहे. ठीक आहे,
का नवीन काढू? चला नवीन काढूया आपण. ओके. मी इमॅजिन करायचं ते सगळं. ओके ठीक आहे. हे डेल्टा 1, डेल्टा 2, डेल्टा 3. इथं काय असणार आहे? ए, इथं बी, इथं सी. ठीक आहे. दोन पाथ आहेत, एक हा फॉरवर्ड पाथ आहे आणि एक हा बॅकवर्ड पाथ आहे. ठीक आहे. आता सांगा तुम्ही, सांगा. बघा पहिला काय आहे इथं? PM1 ती पॉवर वाढली आणि PM2 ला गेलो. PE आहे, हे डेल्टा आहे. हे जर कळालं ना तुम्हाला, तर तुम्हाला बाकी पुढं ह्या सब्जेक्ट म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये काहीच नाही. सगळ्यात क्रिटिकल, सगळ्यात अवघड पॉइंट हाय. ठीक आहे. हे कळालं की तुम्हाला म्हणजे सगळ्यात, मी तुम्हाला हे म्हणेन, आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात टफेस्ट पॉइंट हाय. म्हणजे शिक्षकाला शिकवणं पण चॅलेंजिंग आहे आणि तुम्हाला ते कळणं पण चॅलेंजिंग आहे. सगळ्यात टफेस्ट. तुम्ही कुठली ह्याच्यापेक्षा मला नाही वाटत कुठली कन्सेप्ट सगळ्यात अवघड आहे. सगळ्यात अवघड कन्सेप्ट आहे. कारण इमॅजिन पण करायचं आहे, मॅथमॅटिकल पण अनालिसिस आहे, ते सगळं, परत रिलेटिव्ह अनालिसिस पण आहे स्पीडचं, सगळं ऍट अ टाइम आहे सगळं त्यात. ओके. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे मिनिंग त्याचं डिसेलरेशन. ठीक आहे. असं ज्यावेळी मिनिमम स्पीड पासून त्याला सिंक्रोनस स्पीडला परत ओढायचा प्रयत्न करायला लागला, परत ते ऍक्सेलरेशन. हे असं कॉम्प्लेक्स कन्सेप्ट मिक्सचर आहे सगळं. सगळं जे आपण फिजिक्स, मॅथ्स, इलेक्ट्रिकल जेवढं जेवढं शिकलो तेवढं सगळ्यात कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. सगळ्यात आपल्या इलेक्ट्रिकल मधली सगळ्यात टफेस्ट कन्सेप्ट आहे, सगळ्यात टफेस्ट. ठीक आहे. आता जर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर म्हणायचं तुम्हाला कळाले सगळं. जर तुम्ही सांगितलं व्यवस्थित तर कळाले म्हणायचं. चला बघूया आपण. ठीक आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल कन्सेप्टची मदत करतो. बघा इथं आहे आपण नॉर्मल पोझिशनला. पहिला कोणत्या पोझिशनला? हे हा म्हणजे कोणत्या पॉइंटला? ए पॉइंटला. करेक्ट. म्हणजे या ए पॉइंटला काय झालं? हा नॉर्मल पोझिशनला पहिला ओमेगा इज इक्वल टू ओमेगा एस. मग काय झालं पुढं? मेकॅनिकल इनपुट वाढलं. मेकॅनिकल इनपुट वाढल्यानंतर काय केलं? हा ऍक्सिलेट झाला. ठीक आहे. बरं तुम्ही सांगायचं मला, मी नाही सांगणार. हा मेकॅनिकल इनपुट वाढलं, काय झालं? ऍक्सिलेट झाला. कुठपर्यंत गेला? बी पर्यंत गेला. बी ला थांबणार का तो? का पुढे जाणार? यस करेक्ट, पुढे गेला. आता पुढे कुठेपर्यंत जाणार? यस गुड, सी पर्यंत गेला. मग सी ला काय झालं? नाही नाही, हा सिंक्रो स्पीडला आला. बरोबर. ठीक आहे. मग सी ला काय झालं? नाही नाही, काय झालं अजून? यस गुड, काय झालं? सी ला इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त झाले. ओके. इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे. मग आपण हे लिहितो ना, PM मायनस PE इज इक्वल टू PA. ऍक्सेलरेटिंग पॉवर आहे ही. मग ही जर जास्त झाली, दिस बिकम्स मोर, तर काय झाली? मग PA निगेटिव्ह झाली. मग ती कुठे झाली? सी ला. बरोबर. आता ते ऍक्सेलरेटिंग पॉवर निगेटिव्ह झाली, मिनिंग काय त्याचं? डिसेलरेशन. मग तो परत मागे आला, मागे आला, इथं कुठपर्यंत आला? बी पर्यंत आला. करेक्ट. मग बी ला येताना त्याचं स्पीड काय झालं? मिनिमम झालं. स्पीड मिनिमम झालं. आता तो इथं थांबणार काय? स्पीड मिनिमम झालंय. आपलं सिंक्रोनस स्पीड जास्त आहे, म्हणजे तुमची जे सिस्टम आहे, आपलं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याला सिंक्रोनस स्पीडला खेचायला बघणार रोटरला. मग ते काय करणार? परत यस स्पीड वाढवणार. त्याचं काय होणार? ते ऍक्सेलरेट होणार. ऍक्सेलरेट होताना अजून पुढे गेला तो, कुठं आला? परत ए ला. आणि ऍक्सेलरेट होताना काय होणार? इथं सिंक्रोनस स्पीडला पोहोचणार तो. ठीक आहे.
परत सायकल रिपीट्स. ठीक आहे. मग हे असं 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 व्हायला लागलं. ओके. जर त्याच्यात डॅम्पिंग असेल तर हे ऑसिलेशन डॅम्प आउट होत 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 नॉर्मल पोझिशनला येणार. माझ्या हाताकडे बघा, ती वेव्ह दिसते तुम्हाला. ओके, ती वेव्ह दिसते, ही वेव्ह दिसते तुम्हाला. ओके, हे ऑसिलेशन डॅम्प आउट होते असे. लक्षात आलं? हा, परत एकदा इथं नॉर्मल पोझिशनला आहे. आता स्पीड सांगायचे, स्पीड सांगायचे. नॉर्मल पोझिशनला आहे ऍट पॉइंट ए. इथनं काय झालं, आता मेकॅनिकल इनपुट वाढले. काय झालं? यस, ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस. ओके, ह्या पाथ मध्ये कुठे गेला आता? बी ला गेला. बी ला काय असणार आहे? मॅक्सिमम स्पीड असणार आहे. करेक्ट, मॅक्सिमम स्पीड असणार आहे. तिथं तो थांबला, म्हणजे आता त्याचं ऍक्सेलरेशन डिसेलरेशन संपलं. पण तो तिथं ऍक्सेलरेशन डिसेलरेशन पॉवर संपली, पण तो थांबणार का? नाही. का थांबणार नाही? रोटर इनर्शिया. तो पुढे जाणार. पुढे जाताना काय होणार आहे? डिसेलरेशन होणार. बट हा सांगा. नाही 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 नाही, इथं मॅक्सिमम स्पीडला पोहोचलाय ना तो. 1100 आरपीएम ला पोहोचलाय. 1000 आरपीएम त्याचा सिंक्रोनस स्पीड आहे. 1000 आरपीएम सिंक्रोनस स्पीड आहे. लक्षात घ्या, ती मिस्टेक करू नका. इथं 1000 आरपीएम आहे सिंक्रोनस स्पीड. इथं कितीला पोहोचला? 1100 आरपीएम ला. परत इथे 1000 आरपीएम ला पोहोचणार आहे. हा, मग बी ला गेलाय. बी ला मॅक्सिमम स्पीड आहे. मग इथनं पुढे जाताना डिसेलरेशन झाले, बट स्टील स्पीड इज ग्रेटर दॅन. बघा की हे सिंक्रोनस स्पीड आहे ना, इथनं परत खाली जाणार आहे तो, बट त्याचं स्पीड अजून सुद्धा सिंक्रोनस स्पीड पेक्षा जास्त आहे. म्हणजे 1100 किती होणार? 90. याचं किती होणार? 80. याचं किती होणार? 50. बट स्टील इट इज ग्रेटर दॅन 1000 आरपीएम. कळते का? हा, म्हणून तो पॉइंट आलाय तिथं. बघा आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे ते. हा, कुठं लिहिलेलं आहे? मॅक्सिममला पोहोचला, बट स्टील इट इज ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड. आणि फ्रॉम बी टू सी येताना डिसेलरेशन झाले, बट स्टील ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस. कळते का? हा, काय झालं? आता इथपर्यंत पोहोचला. काय झालं इथं आता? हा, इथनं इथपर्यंत पोहोचलाय. ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस ह्या पाथ मध्ये. मग त्याचं स्पीड काय व्हायला लागले? कमी 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 व्हायला लागले. मग या पॉइंट, हा पॉइंट कुठला आहे? सी. सी ला पोहोचल्यावर सिंक्रोनस स्पीडला पोहोचला. बरोबर. आता इथं काय झालंय सांगा? सी पॉइंटला काय झालंय? इलेक्ट्रिकल आउटपुट. इलेक्ट्रिकल आउटपुट काय? डेल्टा 3 ला करस्पॉन्डिंग आहे. इलेक्ट्रिकल आउटपुट जास्त आहे. मग इलेक्ट्रिकल आउटपुट मेकॅनिकल इनपुट पेक्षा जास्त असल्यामुळं डिसेलरेशन होणार. डिसेलरेशन होत 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 तो कुठपर्यंत आला? बी पर्यंत. मग डिसेलरेशन झालं. इथं बघा 1000 आरपीएम ला आहे. इथनं परत डिसेलरेशन झालं तर तो किती आला? 900 आरपीएम ला आला. बरोबर. तो कुठं आला परत? इथं आला. कुठल्या पॉइंटला आला? हा, बी ला. आता बी ला काय आहे? स्पीड मिनिमम किती आहे? हा, आता तिथनं त्याला 900 आरपीएम ला रोटरला ठेवू देईल काय? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ठेवू देईल काय त्याला? नाही. त्याला परत काय करणार आहे? 900 पासून 1000 ला नेणार आहे ना. मग ते काय होणार? परत ऍक्सलरेट होणार. ऍक्सलरेट होताना कुठे गेला तो? ए पॉइंटला. ए पॉइंटला काय झालं? परत सिंक्रोनस स्पीडला पोहोचला. कळालं हे? तर हा असा हे पाथ आहे. हा जर तुम्हाला कळाला तर ही सगळ्यात टफेस्ट आहे. हे जर तुम्हाला कळालं आता, याच्यापेक्षा अवघड एकही कन्सेप्ट नाही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जी तुम्हाला दमवणार आहे. ही जर तुम्हाला कळाली देन यू आर कम्पेटेबल फॉर इलेक्ट्रिकल, टू बी एन इलेक्ट्रिकल इंजिनियर. इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं कम्पेटेबिलिटी आहे म्हणायचं.
दुसरा शब्द वापरायला नको, ते लागते जरा मनाला, पण आहे म्हणायचं. समजलं का? हे जर कळालं तुम्हाला, ओके, यात काय शंका? आता माझा प्रश्न आहे आता, ठीक आहे, ह्या प्रोसेसमध्ये आपला रोटर किती वेळेला सिंक्रोनस स्पीडला पोहोचतोय? हा, कुठं 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 जेवलं? कॉप ए आणि सी, करेक्ट, एक नंबर. एक्झामचा क्वेश्चन आहे, तुम्हाला ही डायग्राम दिली जाते आणि सिंक्रोनस स्पीडला कुठं कुठं आहे असं विचारतात. ठीक आहे, लक्षात आलं? बऱ्याच वेळेला काय लिहितो आपण? बी पॉइंटला सिंक्रोनस स्पीडला असं लिहितोय. ठीक आहे, कधी बी पॉइंटला सिंक्रोनस स्पीडला जाणार? ऑसिलेशन्स थांबल्यानंतर. समजलं का? इक्वल एरिया क्रायटेरिया दिलाय, ह्याचा अर्थ ती ट्रान्झिएंट कंडिशन दिली, ऑसिलेशन्स व्हायला लागलेत असं दिलंय. ऑसिलेशन्स होतानाच हा ऍक्सलरेटिंग एरिया आणि डिसलरेटिंग एरिया येणार आहे ना. जर हे एरिया असे तुम्हाला शेडेड पोर्शन मध्ये दिलेत पेपरमध्ये, ह्याचा अर्थ सिस्टम ऑसिलेटिंग कंडिशन मध्ये, स्टेडी स्टेट मध्ये नाही. स्टेडी स्टेट मध्ये जर आली तर ती कुठं सेटल होणार आहे? हा, आणि त्यावेळी त्याचं स्पीड सिंक्रोनस स्पीडला होणार. समजलं का? सेटल झाल्यावर. पण जर पेपर मध्ये दिलंय असा एरिया दिलाय, ह्याचा अर्थ ती ऑसिलेटिंग स्टेज मध्ये असं कन्सिडर करायचं आणि मग प्रश्नाचं उत्तर द्यायचं. काय प्रश्न असणार आहे? कोणत्या दोन पॉइंटला किंवा कोणत्या पॉइंटला आपली सिस्टम सिंक्रोनस स्पीडला आहे? कोणत्या कोणत्या? हा, ओके. परत असं म्हणले, ऍज रोटर मुव्हिंग फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, then the maximum speed or minimum speed, ओके ओके, किंवा असा असणार आहे क्वेश्चन बघा, ऍज रोटर मुव्हिंग फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, देन डॉट डॉट डॉट, आणि ऑप्शन असणार आहे रोटर अचीव्स इट्स मॅक्सिमम स्पीड. सेकंड ऑप्शन, रोटर अचीव्स इट्स मिनिमम स्पीड. थर्ड ऑप्शन, रोटर ऍट सिंक्रोनस स्पीड. नो, रोटर नायदर ऍट सिंक्रोनस स्पीड नॉर ऍट मॅक्सिमम और मिनिमम स्पीड, किंवा नन ऑफ द अबव. असं काय असणार आहे तिथं? ऍट पॉइंट बी, हा, काय असणार आहे? मॅक्सिमम स्पीड. ए टू बी जाताना रोटर मॅक्सिमम स्पीड अचीव करणार आहे ऍट पॉइंट बी ला. ओके, बी टू सी काय होणार? हा, नाही, बी टू सी पाथ मध्ये, त्या पाथ मध्ये डिसेलरेशन होणार. डिसेलरेशन होताना काय होणार आहे? स्पीड, त्याचं स्पीड बद्दल रिलेशन सांगा. येस, ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा एस. आता सी टू बी येताना काय होणार आहे? सी टू बी येताना मिनिमम स्पीड, नाही, पाथ मध्ये ओमेगा एस, ओमेगा लेस दॅन ओमेगा एस, या पाथ मध्ये सी टू बी येताना रिटर्न बघा 1000 आरपीएम पासून 900 ला यायला लागलाय ना, म्हणजे ओमेगा लेस दॅन ओमेगा एस. ओके, मग इथपर्यंत पोहोचताना ओमेगा मिनिमम. ओके, आणि मिनिमम पासून परत वाढणार आहे, तो पोहोचणार आहे ओमेगा एस ला. ओके, बट स्टील ह्या प्रोसेसमध्ये, या पाथ मध्ये ओमेगा लेस दॅन ओमेगा एस, बट ओमेगा ग्रेटर दॅन ओमेगा मिनिमम. समजलं का? आता ही जे आहे ना, आताची पीडीएफ पाठवतो ती आणि व्हिडिओ हा एकदा दोनदा बघा. ठीक आहे, हे जर कळालं तुम्हाला तर मग तुम्हाला हे काही अवघड नाही. आणि जर कळालं नाही तर मागं लागायचं, जो पण कळत नाही तोपर्यंत मला विचारा. एकदा विचारा, दोनदा विचारा, तीनदा विचारा, चारदा विचारा, परत सांगतो. ठीक आहे, आजचं पूर्ण लेक्चर त्यासाठी ह्याला दिलंय, म्हणजे ही कन्सेप्ट वर्थ आहे. एक लेक्चर याला 1 तास देणं, 1 तास 1.5 तास देणं, कन्सेप्ट वर्थ आहे. त्या लेवलची कन्सेप्ट आहे. ठीक आहे, सगळ्यात टफ कन्सेप्ट आहे. ही जर कळालं तर संपलं, बाकीचं काहीच नाही अवघड. ओके, थांबूया आपण.